नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे हायटेक शेतकरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा 7वा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, याची तारीख ही जाहीर करण्यात आली आहे. मित्रांनो, या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तसेच नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये यामध्ये वाढ करण्यात आली आहे. मित्रांनो, ही वाढ किती रुपयांनी करण्यात आली आहे, तसेच हा हप्ता कोणत्या दिवशी येणार आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हा भारतातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेला एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये ही आर्थिक मदत देण्यात येते. मित्रांनो, ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येक हप्त्यामध्ये 2,000 रुपये ही देण्यात येते. मित्रांनो, या योजनेचा इतिहास आणि सध्याची स्थिती जर पाहिली, मित्रांनो, या योजनेची सुरुवात 24 फेब्रुवारी 2019 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. मित्रांनो, आतापर्यंत या योजनेचे 19 हप्ते हे यशस्वीरित्या हे वितरित करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, 19वा हप्ता हा 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहार येथील भागलपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा वितरित करण्यात आलेला होता. मित्रांनो, या 19व्या हप्त्यामध्ये देशभरातील जवळपास 9.8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला होता. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 2.41 कोटी ह्या महिला शेतकरी आहेत. आणि मित्रांनो, सरकारने या हप्त्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT मार्फत 22,000 कोटीहून अधिक रक्कम ही वितरित केली आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 20वा हप्ता अपेक्षित तारीख आणि याची माहिती जर पाहिली, मित्रांनो, सूत्रांच्या माहितीनुसार 20वा हप्ता जून 2025मध्ये वितरित करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. मित्रांनो, काही माध्यमाच्या अहवालानुसार जर पाहिलं तर 30 जून 2025 रोजी हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा केला जाऊ शकतो. परंतु सरकारकडून अधिकृत तारीख ही अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 30 जूनपर्यंत हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता हा जमा करण्यात येऊ शकतो. तसेच मित्रांनो, यामध्ये पाहिलं तर 20वा हप्ता मिळवण्यासाठी काही आवश्यक अटी आहेत. मित्रांनो, यामधील पहिली अट जर पाहिली तर KYC पूर्ण करणं आवश्यक आहे. तसेच आधार कार्डने OTP किंवा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन हे करणं यामध्ये KYC होऊ शकते. मित्रांनो, आधार OTP मार्फत आपण ही KYC करू शकता. यासाठी मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, बँक खाते आधारशी लिंक असणं आवश्यक आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर बँक खातं हे सक्रिय असावं. तसेच आधार कार्ड बँक खात्याशी यशस्वीरित्या जोडलेला असावा. तसेच खात्याचा नंबर आणि IFSC कोड हा अचूक असावा. त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार्मर रजिस्ट्रेशन नोंदणी ही केलेली असणं आवश्यक आहे. मित्रांनो, सरकारच्या ॲग्रीस्टॅग पोर्टलवर जमीन आणि व्यक्तिगत माहिती हे अपडेट करणं आवश्यक आहे. तरच शेतकऱ्यांना हा 20वा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, फार्मर ID कार्ड हे बंधनकारक आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही नोंदणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना यातून वगळण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर लाभार्थी यादीमध्ये नाव असणं देखील आवश्यक आहे. मित्रांनो, प्रत्येक हप्त्यापूर्वी नवीन लाभार्थी यादी ही प्रकाशित केली जाते. मित्रांनो, या यादीमध्ये नाव नसल्यास आपल्याला हप्ता हा मिळणार नाही. मित्रांनो, ही लाभार्थी यादी आता कशी तपासायची यामध्ये जर पाहिलं तर सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. मित्रांनो, त्यामध्ये बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सर्व खालील माहिती यामध्ये भरायची आहे. सर्वप्रथम आपले राज्य असेल, त्यानंतर आपला जिल्हा, त्यानंतर तालुका, ब्लॉक, गाव ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला गेट रिपोर्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, यादीमध्ये आपले नाव शोधा. मित्रांनो, या योजनेचे फायदे जर पाहिले तर थेट आर्थिक मदत ही दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक सहाय्य 3 हप्त्यामध्ये यामध्ये वितरित केली जातात. मित्रांनो, प्रत्येक हप्ता हा 2,000 रुपयांचा असतो. मित्रांनो, या योजनेची पारदर्शकता जर पाहिली तर मित्रांनो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे जे DBT मार्फत थेट बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाते. मित्रांनो, यामध्ये कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. मित्रांनो, या योजनेचा व्यापक कव्हरेज जर पाहिला तर लहान आणि सीमांत शेतकरी कुटुंबांना याचा फायदा होतो. तसेच सर्व राज्यातील पात्र शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. मित्रांनो, यामधील कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही यामध्ये जर पाहिलं तर यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता देण्यात येणार नाही किंवा हे शेतकरी यातून अपात्र असतील. यातील सर्वप्रथम कारण जर पाहिलं तर अपूर्ण कागदपत्रे. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेली नसेल अशा शेतकऱ्यांना यातून अपात्र करण्यात आलेलं आहे. तसेच चुकीची बँक माहिती जर यामध्ये अपडेट असेल तर अशा शेतकऱ्यांना देखील यामधून अपात्र करण्यात आलेलं आहे. तसंच यामध्ये तिसरं कारण जर पाहिलं तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल
तरी अशा शेतकऱ्यांना देखील यातून अपात्र करण्यात आलेलं आहे. तसेच फार्मर ID कार्ड नसेल तरी देखील या शेतकऱ्यांना यातून अपात्र करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, यामध्ये अपात्रची श्रेणी जर पाहिली तर सर्वप्रथम मोठे शेतकरी म्हणजेच जे 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेले शेतकरी, अशा शेतकऱ्यांना यातून अपात्र करण्यात आलेलं आहे. तसेच सरकारी नोकरदार आणि पेन्शनधारक शेतकरी, अशा शेतकऱ्यांना देखील यातून अपात्र करण्यात आलेलं आहे. तसेच व्यावसायिक कर भरणारे म्हणजे ITR भरणारे शेतकरी, अशा शेतकऱ्यांना देखील यातून अपात्र करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, यातील तांत्रिक समस्या जर पाहिल्या तर फार्मर रजिस्ट्रेशन नोंदणी न केलेले शेतकरी यामध्ये अपात्र असतील. तसेच लाभार्थी यादीत नाव नसलेले शेतकरी, अशा शेतकऱ्यांना देखील यामधून अपात्र करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आपण आपले लाभार्थी यादीमध्ये नाव तपासायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, जमिनीचे कागदपत्रे अपूर्ण किंवा विवादित जर असतील तर अशा शेतकऱ्यांना देखील यातून अपात्र करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, या योजनेसाठी पात्रता म्हणजे या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असतील तर भारतीय नागरिकत्व असलेला शेतकरी हे आवश्यक आहे. तसेच जर शेतकरी व्यवसाय करणारा शेतकरी असेल, तसेच 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेले शेतकरी कुटुंब, तसेच लहान आणि सीमांत शेतकरी या श्रेणीतील सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. मित्रांनो, या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आपल्याला आवश्यक आहेत, यामध्ये सर्वप्रथम आहे आधार कार्ड, त्यानंतर बँक खात्याचे तपशील, तसेच जमिनीचे मालकी हक्काची कागदपत्रे म्हणजे 7/12/8 असेल किंवा फेरफार, ही सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच ओळखीचा पुरावा, यामध्ये मतदान कार्ड आणि पॅन कार्ड हे अनिवार्य आहे. तसेच आधारशी जोडलेला मोबाईल नंबर हे देखील यामध्ये आवश्यक आहे. तसेच मित्रांनो, याचा स्टेटस कसा चेक करावा म्हणजे आपण यामध्ये पात्र आहोत की अपात्र आहोत, तर मित्रांनो, याचा स्टेटस चेक करण्यासाठी किंवा आपले पेमेंट स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर आपल्याला बेनिफिशरी स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 3 नंबरला जर पाहिलं तर आधार नंबर किंवा मोबाईल नंबरनं आपण यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर गेट डाटा यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपली सर्व माहिती यामध्ये उपलब्ध होईल. आपला कोणता हप्ता हा थकीत आहे किंवा पुढील हप्ता हा कधी येणार आहे, ही सर्व माहिती आपल्याला यामध्ये मिळून जाईल. त्यानंतर मित्रांनो, भविष्यातील हप्ते जर पाहिले तर 20वा हप्ता हा जून 2025मध्ये अपेक्षित असल्याने 21वा हप्ता ऑक्टोबर 2025मध्ये वितरित करण्यात येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या योजनेनुसार दर 4 महिन्यांनी हा हप्ता वितरित केला जातो. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी काही सल्ला देण्यात आलेला आहे. यामध्ये जर पाहिलं तर नियमित अपडेट असणं आवश्यक आहे. मित्रांनो, PM किसान या पोर्टलवर आपण नियमित तपासणी करायची. तसेच कागदपत्रे अपडेट ठेवायचे आहेत. सर्व कागदपत्रे हे अपडेट ठेवा. त्यानंतर KYC पूर्ण करा. मित्रांनो, 20वा हप्ता मिळण्या अगोदर लवकरात लवकर KYCची प्रक्रिया ही पूर्ण करायची आहे. तरच शेतकऱ्यांना हा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, तसेच कोणत्याही समस्येसाठी PM किसान हेल्पलाईनशी संपर्क साधायचा आहे. तसेच मित्रांनो, फसवणुकीपासून यामध्ये सावध राहायचं आहे. कोणत्याही व्यक्तीला पैसे देऊन योजनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू नका. मित्रांनो, यामध्ये आपली फसवणूक देखील यामध्ये होऊ शकते. आपण ऑनलाईन देखील हे आपण रजिस्ट्रेशन करू शकता. तसेच मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. मित्रांनो, 20वा हप्ता जवळ येत असताना सर्व पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक ती तयारी करून घ्यावी. योग्य कागदपत्रे, तसेच KYC, तसेच अपडेटेड माहिती, यामुळे हप्ता मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. तर मित्रांनो, या योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत माध्यमाचा वापर करायचा आहे. तसेच कोणत्याही फसवणुकीत सामील होऊ नये. तसेच सरकार शेतकऱ्यांना कल्याणासाठी सातत्याने कार्य करत आहे आणि या योजनेमुळे लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत मिळत आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी फार्मर ID हे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत फार्मर ID काढलेली नसेल, अशा शेतकऱ्यांना यातून अपात्र करण्यात येणार आहे. मित्रांनो, 20वा हप्ता 30 जूनला येणार आहे. तरी त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपला फार्मर ID काढून घेणं हे आवश्यक आहे. तसेच मित्रांनो, KYC कोणत्या शेतकऱ्यांची राहिली असेल तरी अशा शेतकऱ्यांनी आपली KYC देखील यामध्ये करून घ्यायची आहे. तसेच आधार बँक लिंकिंग जर नसेल ते देखील या शेतकऱ्यांनी हे करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.